नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय पिंपळगाव येथील सरकारी दवाखान्यामध्ये. तर आपण 1 तारखेला संबंधित अधिकारी ताकडे साहेब यांच्याशी जुनी नोंद जन्माची होती, वेळ आणि नोंद त्या संदर्भात आलो होतो. तर सर तिकडे आहे, सर इकडे आहे. तर सरांनी त्याच दिवशी 1 तारखेला दाखला रेडी केला आणि आपल्याला नोंद शोधून दिली. ताकडे सर नमस्कार. नमस्कार. आपण जी आम्ही तुमच्याकडे माहिती मागितली होती त्याबद्दल पहिले तर तुमचं धन्यवाद की जुनं रेकॉर्ड शोधून दिलं तुम्ही आम्हाला आणि जनतेची मदत केली. ते आपले ताकडे साहेब आहे. तर असं असलं की सरकारी ज्या पण आपण याच्यात जात असतो. सर येऊ बाहेर या. तर सरकारी अधिकाऱ्यांना ज्यावेळेस आपण सांगतो आपली बाजू व्यवस्थित जर समजून सांगितली त्यांना, आपली बाजू जर त्यांना व्यवस्थित समजून सांगितली तर जनतेच्या कामासाठी ते केव्हाही तत्पर असतात. आणि आपण असं पण गृहीत धरलं पाहिजे की काम होतच आणि होणारच. तर सर्वसामान्य नागरिकांसाठी पिंपळगाव बसवंत शहरातील निर्भय महाराष्ट्र पार्टीचा जी तत्पर आहे. तसंच तालुक्यात आपण मला कॉल करू शकता आणि कुठलीही अडचण असली कुठल्याही संदर्भात असो, निर्भय महाराष्ट्र पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आम्ही हजर आहे. तर तो कार्यकर्ता तुम्हाला निश्चितच मदत करेल. आमचे शहराचे शहराध्यक्ष फारुख भाऊ, त्यानंतर उपाध्यक्ष गोकुळ पगारे, त्यानंतर शहर संघटक शरद सोळशे आणि त्याचप्रमाणे आमचे मीडिया प्रमुख संतोष बोगोरसे आज इथं आपण बघू शकता प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आहे. आणि 1 तारखेला जे आपण साहेबांना काम सांगितलं होतं ताकडे साहेबांना, ते आज आपल्याला पूर्ण करून देत आहे. थोड्या वेळाने परत एक लाईव्ह येतो आणि त्याच्यात दाखवतो की सरांनी आपल्याला ते जन्म नोंदीचं सर्टिफिकेट दिलं. या संदर्भात आपण काय बोलू शकतो? खूप चांगली गोष्ट आहे की आपलं काम सांगितलं आणि त्यांच्याकडं आपल्याला थोडा वेळ द्यावा लागला. त्यांना काय अडचण नाही, प्रत्येकाला थोडासा वेळ दिला पाहिजे त्यांचं काम करण्यासाठी. पण काम निश्चितच होतं, त्याबद्दल धन्यवाद. सरकारी कर्मचारी असल्यामुळे ते जेवायला बसलेले होते. त्यांना जेवण न करता पण त्यांना आपलं काम केलं आहे. त्यांचे अभिनंदन करतो मी सरांचे. धन्यवाद. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून जेव्हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सरकारी कार्यालयांमध्ये जातो आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी भेटतो, आपण किती चांगल्या पद्धतीने त्यांना काम समजून देतो त्यावर अवलंबून असेल त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो. आणि निश्चितच संतोष भाऊ सुरडकर यांचे नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची बाजू मांडण्याची जी पद्धत आहे आणि त्या पद्धतीला भरभरून असा चांगला रिस्पॉन्स भेटतो. कारण आपण असं अगदीच हल्लाबोल करत नाही, तर व्यवस्थितरित्या सनदशीर मार्गाने समजावून आणि ते नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर आपण भर देतो. आणि त्याचाच हा परिपाक आहे की आपल्या सर्व स्तरातून आपल्याला चांगला प्रतिसाद भेटतो, नागरिकांकडून चांगला प्रतिसाद भेटतोय. सरकारी कार्यालयांमध्ये आपल्या शब्दाचं दखल घेतली जाते आणि त्वरित प्रश्न हे मार्गी लागतात. तर विषय असा आहे की निर्भय महाराष्ट्र पार्टी जेव्हा एखादं काम हातात घेते तर त्याचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण करण्याचा चंग बांधते आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन चर्चा करून आपण ते काम मार्गी लावतो. आपण इथल्या काही नागरिकांना विचारू की त्यांना या दवाखान्याबद्दलचा अनुभव कसा आहे. मावशी, तुम्ही कशासाठी आली? डोळ्याच्या ऑपरेशनसाठी. तर डॉक्टरांनी तुम्हाला चांगलं सहकार्य केलं? डॉक्टर तुमच्याशी व्यवस्थित बोलले? मावशी तुमच्याशी, तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन तर ते डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला ते फ्रीमध्ये होणार आहे, म्हणजे कुठलाही 1 रुपया लागणार नाही. बरोबर काका, आपण कशासाठी आला? ऑपरेशन. बरं, तर डॉक्टरांचं आणि तुमचं कम्युनिकेशन कसं होतं? त्यांनी तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगितलं? म्हणजे आपला जो सरकारी दवाखाना आहे तिथे जे डॉक्टर आहे, जो स्टाफ आहे तो सगळा सुंदर आहे आणि तुम्हाला तो चांगल्या प्रकारे सहकार्य सर्वांना चांगले सहकार्य. आणि काका ज्यावेळेस त्याचे काही पैसे लागणार आहे? गाडी आलेली डोळ्याच्या कॅम्पची,
म्हणजे सरकारी दवाखान्याची जी पण काही आता सध्या जी मॅडम आल्यापासून जी घोडदौड चालू झाली ती खूप चांगल्या पद्धतीने झाली आणि मी पिंपळाच्या नागरिकांना आव्हान करतो की आपण इथं सरकारी दवाखान्यामध्ये या, उपचार घ्या. येथील स्टाफ जो आहे तो आपल्यासाठी सदैव तत्पर आहे, सगळ्यांशी प्रेमाने वागतो आणि काम करतो. तर आपण बघू शकता की आताच आपलं काही नागरिकांशी चर्चा झाली तर त्यांचा पॉझिटिव्ह आहे. धन्यवाद.